शनिवारी रात्री अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये कीर्तनामध्ये अध्यात्मावरून थेट भरकटून थेट राजकारणावर गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आणि निलेश गायकवाड नावाच्या व्यक्तीने यावर आक्षेप घेतला। मात्र आक्षेप घेणारा व्यक्ती हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे इथं मोठा गोंधळ निर्माण झाला आणि मोठी बाचाबाची झाली। हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत त्यांनी या गोंधळासाठी काँग्रेसकडे दाखवलं। मात्र सर्व गोंधळावर स्थानिक नागरिकांनी काय म्हटलंय पाहूयात। म्हणजे बाबांच्या लोक भक्त पाया पडत, भक्त बाबा लोक आमदार खासदारांच्या पाया पडत, याचं कारण काय? असं नाही व्हायला पाहिजे। चालू असतानाच पाया पडले ना, पाया पडूनच कीर्तन सुरुवात झाली। कीर्तनाला पहिल्यांदाच बघितलं आणि असं आमच्या आता पारंपरिक सप्ताह 40 वर्षाचा काळ होत आला, आम्ही म्हातारे होत आलो, असा सप्ताह कधीच पाहिला नाही आणि आता याच वर्षी आम्हाला पाहायला भेटला। याला काय म्हणजे कशाचं वळण आहे? राजकीय वळण आहे का धार्मिक वळण आहे? हेच काही समजा। चुकीचं याच्यात काहीच नाही। वारकरी संप्रदायामध्ये खोटं बोलायचं काही कारणच नाही। कारण कसं आहे का आधी जरा उठ म्हणलं ना उठला, ठीक आहे का? मग तो म्हटला साहेब तुम्ही महाराज तुम्ही अभंगावर बोला। मग अभंगावर न बोलताना मग त्याला वाटलं सगळ्यांनी दाखलं, बस रे तू कशाला बोलतो बाबांना, बस खाली बरं बसलो। मग ठीक आहे, अर्धा तास झाल्यानंतर बाबांनी त्याला उठवलं का तू मला पुढचं अभंग म्हणून दाखव। आम्हाला जर अभंग येतं तर आम्ही तुम्हाला कशासाठी आणलं? आम्हाला जर कीर्तन प्रवचन माहिती आहे ना, तर मग आम्ही तुम्हाला सप्त्यात का बोलवलं? कशासाठी बोलवलं? मग हे मान्यच नाही आम्हाला, म्हणून हे सगळं राजकारण पेटलं। आम्ही राजकारणावर बोलायचं काही कारणच नाही ना, संप्रदायावरच बोलायचं ना। बाबांनी आजोपर्यंत घडलेलं नव्हतं आमच्या गावामध्ये असं बोलणं, असं सायको म्हणणार, परत मुक्तीदंड द्या म्हणणार, याला काढून द्या म्हणणार, याला हुसकून द्या म्हणणार, याची कुठं बोलण्याची पद्धत आहे का महाराजांची? व्यवस्थित बोलायचं ना काहीतरी। तो फक्त मला अभंग म्हणून दाखवा। मग ते म्हणे आम्हाला अभंग येतो, तुम्हाला कशासाठी आणलंय? म्हणे महाराज म्हणे याला वडा म्हणे। त्याच्यामुळे तो चियाचाळा आणि माणसं उठले, फक्त काहीच झालं नाही। फक्त आम्ही आमच्याच माणसाला दापलं आणि बाहेर आणून बसवलं त्यांना। महाराज निघून गेले तेवढे। अध्यात्माच्या गादीवरून राजकीय भाष्य करणे कितपत योग्य आहे असा प्रश्न या निमित्तानं संगमनेरकरांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।